नमस्कार, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे कर्नाटक राज्यातील तुगाव या गावामध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भाविक श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. मागच्या अनेक वर्षापासून म्हणजे शेकडो वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा तर कायरा महोत्सव या नावाने ओळखली जाते. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की हे जे आहे आता मी पूर्णपणे मंडपामध्ये आहे, मध्यभागी आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता जे भाविक आहेत ते भाविक या ठिकाणी दर्शन करतात आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. ही दानपेटी आहे आणि आपण थोडंसं साईडला येऊयात आणि बोलूयात की माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये मंडपाच्या चारही बाजूने भाविकांची गर्दी आहे. मागच्या अनेक वर्षापासून एक इतिहास असलेलं हे देवस्थान आणि एक इतिहास असलेली ही कायरा महोत्सवाची परंपरा आजही कायम केलेली आहे. पण जे भाविक भक्त आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की मागच्या अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा आहे आणि आपण कायरा महोत्सवाला दर्शनासाठी आलात. आपण कुठून आलात आणि काय अनुभव आहे? लातूरून आलो मी. बरं. 3 वर्षाला मी यात्रेला येतो या ठिकाणी आणि यात्रा सर्वजण आपल्या पूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक पूर्ण हिच्यामध्ये राज्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि सारे ही नवसाला लक्ष्मी पावणारी असल्यामुळं सर्वजण भक्तगण या ठिकाणी येतात. म्हणजे जागरूक देवस्थान म्हणून या देवस्थानाकडे पाहिलं जातं, काय सांगा? खूप फार जागृत देवस्थान आहे. आता माझ्या मते मी लातूरूनच आलो आहे, त्याच्यातून ऐकतोय नवसाला पावणारी अशी ही महालक्ष्मी आहे. मग तुमचा काही असा वैयक्तिक अनुभव होता का? वैयक्तिक अनुभव माझा नाही आहे, वैयक्तिक श्रद्धा आहे. वैयक्तिक श्रद्धा आहे. येतोय, दर्शन करतोय. सहकुटुंब येतात दर्शन? हा, सहकुटुंब. किती वर्षापासून तुम्ही पण येता? मी आता माझा आजोळच आहे इथं, परंतु मी 10-15 वर्षापासून मी येत जात राहतो इथं. काकू काही याची पूजा वगैरे वेगळी पद्धती असते का, फक्त आपण भेट देता आणि मग जाता? बरं, पूजा पण असते, पोतराज असते, हो, वटी भरते, साडी चोळी करते, ज्याची आता इच्छा आहे ती ते करते. कोण नारळ करते, कोण वटी भरते, कोण सोन्याचं, असं ज्याचे ज्याचे बोललेलं ते करते. जे बोलले जातात ना, हां, जे त्या बोलले पद्धतीनं ते करतात. हो हो. तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे भाविक आहेत तर त्यांची मोठी श्रद्धा या देवस्थानावर आहे. मागच्या अनेक वर्षापासून हा कायरा महोत्सव होताना आपण पाहत आहोत आणि लोकांची सुद्धा श्रद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या ठिकाणी आपण आपल्या सोबत काही तरुण आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, कुठून आलात आपण? कुठून आलात आपण? हलगरा. अच्छा, हां. बरं, काय सांगाल? आपण अनेक वर्षापासून हा महोत्सव होते, तुम्ही किती वर्षापासून भेट देता? मी 8-10 वर्षापासून सतत भेट देते. दर 3 वर्षाला असल्यामुळे या ठिकाणी मोठा उत्सव असतो आणि छान वाटतं. इथं व्यवस्था वगैरे कशी असते? व्यवस्थेबद्दल व्यवस्था चांगली असते. भाविकांना खाण्याची वगैरे सगळी सुविधा वगैरे केलेली असते. तर जवळपास 5 दिवस चालणारा हा महोत्सव आहे आणि या महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येतात आणि नवसाला पावणारी देवी म्हणजे जागृत देवस्थान म्हणून या देवीचा लौकिक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असणारं तुगाव हे गाव आणि 900 वर्षाची परंपरा असलेले जागृत देवस्थान म्हणजे श्री महालक्ष्मीचं हे गाव. तर अशा अनेक अर्थाने एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचं हे ठिकाण आहे आणि महाराष्ट्र जीवन न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत ही यात्रा आणि लोकांच्या भावना घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी कर्नाटक तुगाव.